हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवत आहे पनीर करी। त्यासाठी मी पनीरचे तुकडे करून फ्राय केलेले आहेत आणि एका साईडला कांदा थोडासा परतून घेतलेला आहे। टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व आता बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे। हे पहा, पेस्ट केलेली आहे आणि हे ग्रेव्ही मसाला सुहानाचा तो पण भिजवून ठेवलेला आहे। पनीर पण फ्राय करून कट करून ठेवलेला आहे। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण जे मिश्रण बारीक केलेलं आहे ते परतून घ्यायचं आहे। छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण लाल तिखट आणि हळद चवीनुसार घालणार आहोत। तुम्हाला लाल तिखट कसं लागतं त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता। व्यवस्थित छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण सुहानाचा ग्रेव्ही मसाला जो भिजवून ठेवलेला तो यात ॲड करून परतून घेऊया व्यवस्थित। यामध्ये थोडंसं मीठ आणि तिखटपणा असतो, त्यामुळे तिखट आणि मीठ थोडंसं कमीच घालायचं। हे सुद्धा व्यवस्थित परतून झाल्यानंतर गरम पाणी करून ठेवलं होतं ते यामध्ये आता ॲड केलं आणि थोडीशी उकळी सुटली का पनीरचे केलेले तुकडे यामध्ये घातलेले आहेत। चवीनुसार मीठ आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। 5 मिनटानंतर आपली अशी पनीरची भाजी तयार झालेली आहे। बघा, छान अशी शिजत आहे। छान कोथिंबीर टाकून आपण आता सर्व करूया। गरम गरम चपाती, मस्त इंद्रायणी भात, त्यासोबत पनीरची करी खूप टेस्टी लागते। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर आणि फॉलो करा।